श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार भाविक हो. एकतरी ओवी अनुभवावी या भक्तिमय चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर आपण अनुभवत आहोत ज्ञानेश्वरीतील ओव्या, अभंग, नामस्मरण आणि आध्यात्मिक ज्ञान, जे आपल्या मनाला शांती देईल, विचारांना दिशा देईल आणि आपल्याला परमेश्वराच्या अधिक जवळ नेईल. जर तुम्हाला भक्ती, ज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव आवडत असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या पवित्र प्रवासाचा भाग बना. चला तर मग आजची ओवी अनुभवूया. जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुते जाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी येथे कुटी म्हणो नये. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निवडलेली ही ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील असून 238व्या क्रमांकाची ही ओवी आहे. ह्या ओवीच्या माध्यमातून माऊली आपल्याला सांगतात, दीपकळिका म्हणजे छोटीशी ज्योत. ती लहान असते पण अंधाराचा नाश करण्यासाठी ती पुरेशी असते. त्याचप्रमाणे सद्बुद्धी जरी लहान वाटत असली तरी तिचे सामर्थ्य अपरंपार आहे. अशा पद्धतीचा एकंदरीत भावार्थ ह्या ओवीचा इथे आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्यांनी ज्ञानेश्वरी रूपाने ज्ञानाचा गंगा प्रवाह जगाला दिला, त्यांच्या चरणी मस्तक ठेवून आजचे ओविचिंतन सुरू करूया. भक्त हो, आपल्या जीवनात अंधार कुठे आहे? तर अंधार आहे देहाभिमानाचा. अंधार आहे मीच करता या अहंकारपणाचा. अंधार आहे लोभ, मत्सर, राग याचा. हा अंधार कित्येक जन्माचा आहे. पण एक क्षण जरी विवेक जागा झाला, संत संगती झाली, मला सत्याचा मार्ग धरायचा आहे असा निश्चय मनात झाला, तर तो क्षण दीपकळिकेसारखा संपूर्ण अंधार हटवतो. समजा एखादा मनुष्य रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेतोय, पण अंतर्मनातून एक छोटासा आवाज येतो, थांब, हे करणं योग्य नाही. हीच सद्बुद्धीची दीपकळिका. जर त्या क्षणी तो थांबला तर त्याचं आयुष्य वाचतं, नातेसंबंध वाचतात, पुढील होणारं नुकसान टळतं. पण जर त्या आवाजाकडे त्यांनी दुर्लक्ष केले तर अंधार वाढतो. अहो, सद्बुद्धी कशी जागृत होते? तर सद्बुद्धी संत संगतीने जागृत होते. जसं एखादं लोखंड परिसाच्या साह्यामध्ये जावं, सहवासामध्ये जावं आणि त्याचं सोनं व्हावं, अगदी तसं आपलं मन संताच्या सहवासामध्ये गेलं की ते पवित्र होतं. कारण संत म्हणजे चालते बोलते दीप. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा आपलं हित असतं, म्हणजेच त्यांच्या शब्दामध्ये तेज असतं, त्यांच्या नजरेत करुणा असतं. जेव्हा आपण संताच्या संगतीत जाऊ तेव्हा संत अनादी कालाचं असलेलं जे ज्ञान आहे ते आपल्याला देतात आणि त्या नामानेच आपण काय होतो, तारून जातो. आणि हे नाम हेच ह्या दीपकळिकेची वात आहे. अहो, सद्बुद्धीचा प्रकाश टिकण्यासाठी नामाची वात हृदयामध्ये पेटली पाहिजे आणि श्रद्धारूपी तेल त्याच्यामध्ये आपण सतत टाकलं पाहिजे. आणि संत संग हा एक दीपस्तंभ आहे. जर नामस्मरण थांबले तर मनावर वासनाचे वारे वाहतात आणि ज्योत मंदावते. नामात अशी शक्ती आहे की त्याने अंतःकरण शुद्ध होते. अहो, दीपकळिका म्हणजे केवळ सद्विचार नव्हे, ती आत्मज्ञानाची ठिणगी आहे. आपण स्वतःला शरीर समजतो, हा खरा अंधार. पण मी आत्मा आहे ही जाणीव झाली की संपूर्ण देहभान, देहाभिमान नाहीसा होतो. अहो, आपण रोज म्हणतो तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा ज्योती. तेच खरं ज्ञान. हा प्रकाश बाहेर नाही, तो आपल्या अंतःकरणात आहे. सद्बुद्धी म्हणजे काय हो? सद्बुद्धी म्हणजे केवळ चांगले विचार नव्हे. सद्बुद्धी म्हणजे विवेक,
सद्बुद्धी म्हणजे वैराग्य, सद्बुद्धी म्हणजे करुणा, सद्बुद्धी म्हणजे शरणागती, ईश्वरावरचा संपूर्ण विश्वास, त्याचं नाव सद्बुद्धी. आणि सद्बुद्धी म्हणजे योग्य अयोग्य यातील फरक ओळखण्याची शक्ती, आणि सद्बुद्धी म्हणजे मोहावर नियंत्रण ठेवण्याची ताकद, आणि सद्बुद्धी म्हणजे रागाऐवजी क्षमा निवडण्याची वृत्ती, आणि सद्बुद्धी म्हणजे स्वार्थाऐवजी परमार्थ स्वीकारण्याची तयारी. हीच सद्बुद्धी मनाला आत्म्याकडे नेते. सद्बुद्धी हीच ईश्वराची कृपा आहे. माऊलीची आजची ओवी म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला केलेले बोध आहे. महाभारताच्या रणभूमीवर अप्तजन व गुरुबंधूला पाहून अर्जुनाची बुद्धी आणि विवेक काम करत नव्हता. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. त्याला त्या भ्रांतीमधून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक पद्धतीचे योग त्याला सांगितले. आणि आज श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना, आतापर्यंत मी तुला ज्ञान मार्ग सांगितला, आज मी तुला कर्मयोग सांगतो ते ऐक. ज्याला निष्काम कर्मयोगाची बुद्धी साधली त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाहीत. जसे अंगामध्ये चिलकत घातल्यानंतर कितीही शस्त्राचा वर्षाव झाला तरी ते अगदी सहज शस्त्राचा वर्षाव आपल्याला सहन करता येतो. नवे नवे त्या शस्त्राचा आपल्या अंगाला स्पर्शही होऊ शकत नाही. अगदी त्याप्रमाणे निष्काम बुद्धीने केलेल्या कर्माला पुण्य व पाप सुद्धा स्पर्श करू शकत नाहीत. म्हणून अर्जुना, तू कर्म कर, तू युद्ध कर, आणि नंतर होणाऱ्या फळाकडे तू लक्ष देऊ नकोस. आणि ही निष्काम कर्मबुद्धी थोडी जरी हृदयात प्रकट होईल ना अर्जुना, तर संसाराचे सारे भय नाहीशी होईल. जसं दिव्याची छोटीशी ज्योत जरी ती लहान असली तरी ती महान प्रकाश देते, तसं या सद्बुद्धीला तू लहान मानू नको. कारण ही सद्बुद्धी म्हणजे परिसासारखी आहे. परी सर्वांना पाहिजे पण ते मिळत नाही, किंवा अमृताचा थेंब दैवयोग असल्याशिवाय मिळू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे अर्जुना ही सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी म्हणजे आत्मप्रकाश आहे. म्हणून माऊली म्हणतात, जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजाते प्रकटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. म्हणूनच भाविक हो, आज तंत्रज्ञान आहे, शक्ती आहे, पण सद्बुद्धी कमी पडते. म्हणून लहान सद्विचारांना कमी लेखू नका. एखाद्याला क्षमा करा, सत्य बोला, लोभ टाळा, दररोज 5 मिनिटे तरी नामचिंतन करा. कारण हीच छोटी दीपकळिका जीवनामध्ये तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आजचं ओविचिंतन इथेच संपलं. आपल्याला ओविचिंतन आवडत असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा, आणि व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर परमार्थी ग्रुपला शेअर करा. ही आपल्या सर्वांना विनंती आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.